हॅलो नमस्कार मित्रांनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी युनिक काय ते घेऊन आले. ही बघा, अशी शिल्लक राहिली आपल्या ब्लाऊज पीस असतात किंवा साड्या असतात ना, याचा प्रश्न पडतो ना काय करायचं. सगळ्यांसाठी युनिक काय तर उशी आणणार आहे. नवीन उशीचे डिझाईन आणणार, म्हणजे एक दोन चौकोन कट करून ते उशी छान असे करणार. शिल्लक राहिले कत्र नसतात ना, त्याचा छान असा उपयोग करून मस्तपैकी छान असं आपण उशी म्हणजे किंवा कुशन कवर म्हणूया आपण, मस्तपैकी छान असं मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे. एकदम सोपा. शिल्लक राहिले जे ब्लाऊज वगैरे शिल्लक राहिले कत्र असेल ते आपण काय करायचं, म्हणजे डस्टबिन टाकतात. त्याचा छान असा उपयोग करून, किंवा जर तुम्हाला तसं नसेल ना तर तुम्ही कॉटन वगैरे वापरला तर चालेल. तर एकदम सोपं सांगलं तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रत्येक वेळी मी बघा तुम्हाला युजफुल काही तर सांगत असते, तर व्हिडिओ नक्की बघा. आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला युनिक छान असं आयडिया भेटतील. एकदम साधं सिंपल छान कुशन कवर आहे, म्हणजे चौकोनी करून पण एकदम युनिक काय तर होणार. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. पहिल्यांदा आपण कटिंग करून घेऊया. सोपं मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप कटिंग सांगणार. कटिंग झालं की स्टिच वगैरे कसं काय स्टेप बाय स्टेप सांगणार. तर व्हिडिओ नक्की बघा. आणि चला आपण आता पहिलं कटिंग करून घेऊया. पहिला हा कपडा घेतलेला आहे, तर आता बघून घेऊया आपण किती लागतोय तेवढा. आपण डबल घडी करून घेऊया. आपल्याला चौकोनी कपडा कट करायचा आहे, त्या मेजरमेंटनुसार तुम्हाला सांगते मी, किंवा तुम्ही सिंगल म्हणजे माप टाकलं तरी चालेल. आता बघून घ्यायचं. इथं घेतलेलं आहे बघा, आपण 9चं घेतलेलं आहे. आता हे डबल कपडा घेतलेला आहे, म्हणजे 9चं डबल 18, तेवढा आपण 18चा चौकोनी कपडा कट करून घेऊया एकसारखा. आता बघा 18x18चा आपण हा कट करून घेतलेला. तसंच आता दुसरे दोन कट करून घेऊया. हा एक आणि हा एक. हा आपल्याला साईडनं आतल्या साईडनं लावण्यासाठी आणि वरच्या साईडने लावण्यासाठी आपण एकसारखं मेजरमेंटने कट करून घेऊया. तर व्यवस्थित हो असं कपडा अंतरून घ्यायचा ना. 2 रंगाचा घ्या किंवा 1 रंगाचा घेतला तर मी 2 रंगाचा घेतलेला आहे. 2 रंगाचा आपण छान असं कुशन कवर करणार. त्यासाठी व्यवस्थित हो त्या मेजरमेंटनुसार आपण कट करून घेऊया एकसारखं. इथं जर तुम्हाला कॉटन वगैरे म्हणजे कापूस वगैरे वापरायचा असला तर वापरला तरी चालेल. मी इथं शिल्लक राहील कत्र नाही तेच वापरून करणार आहे. पहिला कट केला तसं आपण दुसरं कट करून घेऊया. तर बघा हे आपण कट करून घेतलेलं. आता बघायचं, हा मी आतने एक अस्तर लावण्यासाठी, जेणेकरून आपलं कत्र्यावर किंवा आपण कापूस वापरला तर दिसून येऊ नये. आणि हा घेताना एकसारखाच घेतलेला आहे, म्हणजे अस्तरासाठी, किंवा तुम्ही झाडं वगैरे घेतलं चालेल, मग काही अस्तर लावायची गरज नाही. आता हे बघा व्यवस्थित आपण असं एका वेळेत ठेवायचं आणि जोडून घेऊया दोन्ही कपडे एकसारखे. एकसारखे व्यवस्थित धरायचे दोन्ही आणि जोडून घ्यायचे. हे एकदम झिरझिर ट्रान्सपरन्स असल्यामुळे का आपण हे वापरले, जेणेकरून आपलं आतलं व्यवस्थित दिसून येऊ नये. दोन्ही असे धरायचे आणि जोडून घ्यायचे. जोडून घेऊया. दुसरा पण होतं त्याच्या व्यवस्थित असं ठेवायचं आणि एकसारखं जोडून घ्यायचं. जसं त्या पहिल्याला आपण दोन्ही जोडलं तसं ह्याला पण जोडून घेऊया व्यवस्थित.
व्यवस्थित हे जोडून घेतलेले आहे मस्तपैकी छान असं. आता काय करायचं, हा कपडा घेतलेला आहे व्यवस्थित हो का. हा आता काय प्लेनवालाच आहे हो का. आता व्यवस्थित असं एकावेक असा ठेवायचं. हा एक एक ठेवायचं नका असं. आता मधून जिथं भाग पडलाय ना मध्ये तिथून टिक करून घ्यायचं असं. आता उभी रेषा अशी ओढून घ्यायची. आता तशी ओढली तशी ह्याला पण करून घ्यायचं एकसारखं. बरोबर करताना समप्रमाण मधोमध करायचं. व्यवस्थित असं किंवा असं पट्टीने वगैरे लाईन ओढून घेऊया. आता बघा अशी ओढली तशी अजून एक इथून मधून अशी एकसारखी ओढून घ्यायची. जसे ह्याला टिक केले तसं त्याला पण टिक करून घ्यायचे दोन्ही कपड्यांना. आता काय करायचं का, हा व्यवस्थित आपण असं धरायचं. जरी आता बघा तर उलटी सरळ बाजू, जर ही आता बघा उलटी बाजू आहे आतल्या साईडला, तर ह्या आतल्या साईडला जाणं सरळ बाजू वरच्या साईडला असं धरायचं. सरळ बाजू पण धरायचं आणि असं धरायचं. बरोबर आपण जिथं चॉकलेटी केले त्याच्यावर आपण असं धरायचं. थोडी नॉर्मल धरून शिलाई करून घेऊया. धरताना आपण चॉकलेट टिक केले आणि त्याच्याबरोबर धरायचे जेणेकरून जास्त होऊ नये. अशी शिलाई करून घेतली तशी आता उभी शिलाई करून घेऊया. जसं आपण मेजरमेंट घेतले त्यानुसार. अशी करून घेतली तशी आता बघायचं ह्या मधल्या साईडनं पण करून घेऊया. धरताना बघा असं बरोबर त्रिकोणी कोण व्यवस्थित धरायचं आणि ह्याच्यामुळे स्टिच करून घ्यायचं एकसारखं. घेताना फक्त आपण चौकोन बरोबर व्यवस्थित घ्यायचा. आता बघा अशी गेली तशी आपण अशी पण देऊन घेऊया. आता जसं आपण चॉकलेट टिक केले चॉकलेट पण करताना व्यवस्थित करायचं म्हणजे बरोबर आपला आकार एकसारखा पाहिजे. कमी जास्त होऊ नये. छान असं आपण हे शिलाई करून घेतलेलं बघा. बरोबर आलेलं आहे आपलं एकसारखं. मस्त छान झालंय की नाही, एकदम युनिक आहे तर बघा मस्तपैकी छान असं. आता बाजूला ठेवूया, दुसरं घेऊया. त्याला पण जसं आपण केलं तसं चॉकने टिक करून घेऊया बरोबर. आता बघा ह्याला कुठे डायमंड वगैरे वाटत असतील ना तर ते डायमंड वगैरे काढून घ्यायचे. कारण काय तर डायमंड वगैरे शिलाईमध्ये आले का नाही सुई वगैरे तुटण्याची शक्यता असते, म्हणजे तुटतेच. त्यामुळे डायमंड काढून घेऊया. बघा डायमंड काढून घेतले तर आता बरोबर आपण जसं पहिले आपण शिलाई केली तसं व्यवस्थित असं त्याला आपण शिलाई करून घेऊया. करून घ्यायचं मग त्रिकोणी कोण्यावर आपण करणार आहोत.
मधून त्रिकोणावरून आपण असंच धरून घेऊया, किंवा असं त्रिकोणात तिकडे कोणी ठेवले तर चालते आणि असं स्टिच केलं तरी. हे बघा, ह्याला पण आपण शिलाई करून घेतलेली आहे. आता काय करायचं, हे व्यवस्थित बघा सरळ असंच ठेवायचं. हे बघा सरळ आपण जे आपण वरच्यासाठी सरळ बाजू ठेवतो ही पण सरळ बाजू एक सुलटी बाजू आपल्याला वर करायची आणि व्यवस्थित बघा असं ठेवायचं आणि पूर्ण राऊंड स्टिच करून फक्त एका साईडला आपलं ओपन ठेवणार. तिथून आपल्याला कतरण वगैरे घालण्यासाठी बघा व्यवस्थित ह्या साईडला आपण स्टिच करून घेऊया एकसारखं. फक्त बरोबर हा मधोमध असा जुळवायचा आणि असं व्यवस्थित ठेवायचा, स्टिच करून घेऊया. एकसारखं व्यवस्थित धरायचं, नको स्टिच करून घ्यायचं असं, म्हणजे व्यवस्थित आपलं. आता बघा एका साईडला ओपन ठेवलेले एक्स्ट्रा साईज असेल ते आपण कट करून एक लेवल देऊया. हे कोण्यावरून थोडासा कट देऊन देऊया, कोण्यावर व्यवस्थित बाहेर निघतील. हे बघा व्यवस्थित आपण बाहेर काढून घेतलेले. आता बघा ही कतरण घेतली, शिलाई कतरण घेतलेले. आता ह्याच्यात घालून घेऊ आपण व्यवस्थित एकसारखी. जरी तुम्हाला इथे कतरण नसेल वापरायला, तुम्ही कॉटन वगैरे वापरला तर चालेल. आता व्यवस्थित ह्याच्यात घालून घेऊया एकसारखं, व्यवस्थित असं घालून घ्यायचं. व्यवस्थित आपण ह्यात घालून घेते. फक्त घालताना व्यवस्थित घालायचं, जेणेकरून व्यवस्थित रुटू नये डोक्याला वगैरे. असं एकसारखं घालून घ्यायचं. बघा घातलेलं आहे. जेवढं तुम्हाला जाड बारीक म्हणजे पाहिजे ना तेवढा सर्व घालून घ्यायचं व्यवस्थित. आणि इथनं आपण पॅक करून टाकणार आहोत. एकसारखं पॅक करून घेऊया आपण. बघा सगळी शिलाई आतमध्ये घालायची व्यवस्थित आणि स्टिच करून घेऊया एकसारखं. एकसारखं बघून घ्यायचं आले का, कमी जास्त असेल तर एक लेवल करून घ्यायचं. सगळी व्यवस्थित कपडा आत घालवायचा आणि त्याच्यामुळे स्टिच करून घेऊया. बघा मस्तपैकी शिलाई लॉक करून घेतलेली छान असं बघा. आणि इनिक छान असं बघा आपलं कुशन कव्हर झालेलं आहे. तर बघा कसं छान वाटतं, एकदम मस्तपैकी छान असं बघा झालेलं आहे. जसं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही व्यवस्थित असं लावून घेऊ शकता. बघा एकदम मस्तपैकी छान असं का घेतलंय. डिझाईन वगैरे बघा किती छान वाटते. इनिक काय तर केलेलं आहे. रोज रोज त्याचं डिझाईन बघून बघा एकदम. आपण असं बाहेर जर घ्यायला गेलं तर आपल्याला पैसे मोजायला, म्हणजे आपण उशी वेगळी घेणार, मग कवर वेगळे घेणार. छान असं बघा घरगुती कसं आहे. जरी तुमच्याकडे बघा आता कापूस वगैरे असेल तर तुम्ही असे छान असं डिझाईन शिवू शकता. तर इथे बघा मी दाखवलेलं आहे, मस्त छान झालेलं आहे. तुम्ही हे असं पट्टीला लेस वगैरे पण लावू शकता किंवा गोट वगैरे पण लावू शकता. मस्त छान युनिक केलेलं बघा, साधं सिंपल छान असं बघा कुशन कव्हर झालेलं आहे. तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला माझी युजफुल वाटत असेल आणि आवडला ना तर इतरांनी शेअर करा. म्हणजे ज्यांना खूप गरज आहे बाबा, की त्यांना आवडतं बाबा म्हणजे टेलरिंग वगैरे येतात ना, तर त्यांच्यासाठी युनिक काय तर होणार आहे. एकदम मस्तपैकी 2 रंगाचं छान असं झालेलं आहे.
तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, तुम्ही असं नक्की ट्राय करा. आणि असेच नवनवे व्हिडिओ बघायचे असतील तर चला पुढल्या व्हिडिओ भेटू. बाय बाय.